नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट। श्रीकांत शिंदे यांना झटका देण्यासाठी ठाकरे गटाचा मास्टर प्लॅन काय आहे? सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया। श्रीकांत शिंदे यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत। कल्याण लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार सुभाष भोईर यांचे नाव सुरुवातीला चर्चेत होते। त्या पाठोपाठ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे देखील नाव चर्चेत आहे। ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांनी आता सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे। सुषमा अंधारे या आक्रमक नेत्या आहेत। त्या सत्ताधाऱ्यांच्या टीकेला उत्तर देतात, अतिशय प्रभावीपणे बोलतात। त्यामुळे त्यांना कल्याण लोकसभाची उमेदवारी दिली तर त्या 100% जिंकून येतील असं मत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचं आहे। उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभेच्या मतदारसंघाचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली। श्रीकांत शिंदे यांच्यासमोर तगडा उमेदवार द्यावा, त्यामुळे सुषमा अंधारे यांना उमेदवारी दिली पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केली आहे। उद्धव ठाकरे 2 दिवसीय कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते। यावेळी ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभेच्या जागांचा आढावा घेतला होता। या दरम्यान ठाकरे यांनी प्रत्यक्ष शाखेत जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला। आगामी लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभेची जागा ही आमची शिवसेना जिंकणार असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे। तसेच त्यांनी विजयी सभेचं ठिकाणही जाहीर केलं आहे। या दरम्यान डोंबिवलीतील शिवसेना ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांनी कल्याण लोकसभेचा उमेदवार कोण व्हावा याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। आमच्या आजूबाजूने कल पाहता सामान्य पदाधिकारी दिला तर काही टेन्शन नाही असं मत त्यांनी मांडलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।